ताजमहालाचा वापर मराठ्यांनी घोड्यांची पागा म्हणून केला होता असा दावा इतिहासातील काही संदर्भांमध्ये केला जातो। तथापि हे एक मिथक आहे आणि ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित नाही असं देखील म्हटलं जातं। ताजमहल हे एक भव्य स्मारक आहे जे मुघल सम्राट शहाजहान यांनी त्यांच्या पत्नी मुमताज महल यांच्या स्मरणार्थ बांधलं। यामध्ये मराठ्यांनी ताजमहालाचा वापर घोड्यांच्या पागांसाठी केला। परंतु काही इतिहासकारांच्या मते ताजमहल हे एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यकलेचं महत्त्व असलेलं स्मारक आहे। त्या काळात मराठे हे आपल्या स्वतंत्रतेसाठी संघर्ष करणारे होते आणि अनेक मोठ्या किल्ल्यांवर त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती। तसंच ताजमहल परिसरात अनेक छोट्या छोट्या बराकी आहेत, त्यात मराठ्यांचे घोडे बांधण्यात आले होते। हे तुम्हाला माहिती आहे का? ताजमहल म्हणजे मराठ्यांच्या घोड्यांचं घोडदळ। यामागची नेमकी गोष्ट आहे तरी काय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। मराठ्यांनी एकेकाळी असा धुमाकूळ घातलाय की अर्ध्या भारतावर मराठ्यांचं राज्य होतं। शिवरायांच्या निधनानंतर मराठे संपतील असं औरंगजेबाला वाटलं होतं। मात्र त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी मुघलांच्या तोंडचं पाणी पळवलं आणि मराठ्यांच्या घोड्यांचा टापा दिल्लीकडे सरकला। मराठ्यांनी आपल्या कर्तृत्वानं बराच पराक्रम गाजवला, पण त्यांची अशीच एक गोष्ट घडली होती द ग्रेट मराठा महादजी शिंदे यांच्या नेतृत्वात। असं म्हणतात, ताजमहलला जगातलं 7वं आश्चर्य म्हणून ओळखलं जातं आणि त्याचं सौंदर्य तर केवळ अप्रतिम आहे। शुभ्र संगमरवर आणि वेगवेगळ्या रंगांच्या दगडांपासून बनवलेली ही भव्य इमारत एका प्रेमकथेसाठी उभारलेली अजोड रचना आहे। हे प्रेमाचं प्रतीक जगभरातील पर्यटकांना आणि वास्तुकलेच्या प्रेमींना आकर्षित करतं। आणि याच ताजमहलात रंगलेली एक गोष्ट म्हणजे मुघल साम्राज्याच्या दरबारी सत्तेशी संबंधित असलेल्या मुघल बादशहांची सत्ता ही संपूर्ण भारतभर पसरली होती। विशेषतः अकबरापासून ते अगदी औरंगजेबापर्यंत प्रत्येक मुघल सम्राट आग्र्यापासूनच आपल्या साम्राज्याचा कारभार करत होता। पण मराठ्यांनी या वास्तूला चक्क घोड्याची पागाच बनवून टाकलं होतं। महादजी शिंदे यांच्या नेतृत्वात जेव्हा मराठे दिल्लीकडे सरकले तेव्हा ताजमहल हा मराठ्यांसाठी एक सौंदर्य नाही पण सुरक्षा म्हणून वापरात आला। महादजी शिंदे हे एक अत्यंत कुशल योद्धा आणि राजकारणी होते। त्यांनीच भारतात पहिल्यांदा कवायती सेना उभारली आणि त्यासाठी फ्रेंच सेनानी डिबॉइन याला आपल्या सेनेत सामील केलं। या काळात मुघल साम्राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू होती। मुघल अतिशय कमकुवत झाले होते। महादजी शिंदे आणि त्यांच्या सेनेनं ताजमहलाच्या आसपासच्या प्रदेशात आपला ठसा उमटवला आणि ही जागा युद्धप्रसंगी घोड्यांची पागा बनवून टाकली। म्हणजे ज्या गोष्टीमुळे मुघलांचं साऱ्या जगात नाव होतं तिथेच मराठ्यांनी घोडे बांधायला सुरुवात केली। युद्धाच्या वेळी ताजमहलाच्या परिसरात मराठ्यांचं घोडदळ ठेवण्यात आलं होतं। ताजमहलामध्ये असलेल्या बराकींमध्ये हे घोडे ठेवण्यात आले होते। 1788 मध्ये इस्माईल बेग आणि मराठ्यांच्या सेनेत लढाई झाली तेव्हा ताजमहलाचं अस्तित्व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरलं। मराठ्यांनी इस्माईल बेगचा पराभव केला आणि मराठ्यांनी आग्रा पाठोपाठ मथुरा आणि वृंदावन हा प्रदेश सुद्धा आपल्या अधिपत्याखाली आणला। पण जरी महादजी यांनी ताजमहलमध्ये घोडे बांधले असतील तरी त्याच्या संरक्षणासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता। डिबॉइनच्या पुढाकारानं ताजमहलाच्या देखभालीसाठी निधी मिळवणं आणि ताजमहलाची पुनर्रचना करणं त्यांना महत्त्वाचं वाटलं। महादजी शिंदे आणि डिबॉइन यांनी ताजमहलाचं जतन करण्यासाठी अनेक प्रयत्न केले। या बाबतीत त्यांनी ब्रिटिशांना लिहिलेलं एक पत्र सुद्धा उपलब्ध आहे। महादजी यांचा पराक्रम आपण आधी आपल्या या व्हिडिओमध्ये पाहिलाच आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर 600 वर्षांनी हिंदू दिल्लीमध्ये बसून भारताचा गाडा हाकत होते। ही काही सामान्य गोष्ट नाही, परंतु महादजी यांनी लाल किल्ल्यात बसून संपूर्ण हिंदुस्थानच्या कारभारावर आपला ठसा उमटवला आणि उत्तर भारतात मराठा साम्राज्याची सत्ता सुद्धा प्रस्थापित केली। हाच होता मराठ्यांचा दरारा। ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।